मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. संच प्रकरणाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितले की सर्वच समूहांना संच म्हणता येत नाही. तर इथे समूहाबद्दल आपण अनेक शब्द वापरतो जे व्यवहारामध्ये वापरले जातात, जसे फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वह्यांचा गठ्ठा किंवा संख्यांचा गट किंवा खेळाडूंचा संघ. तर असे हे जे वेगवेगळे शब्द आहेत, गुच्छ, जुडगा, थवा, गठ्ठा, गट, संघ, तर यासारखे जे शब्द आहेत तर ते आपण समूहासाठी वापरतो. पण गणितामध्ये प्रत्येक समूहाला संच म्हणता येत नाही. तर काल आपण भाग पाहिला की गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले, आनंदी आणि हुशार हे व्यक्तिसापेक्ष शब्द असल्यामुळे याच्यातले घटक आपल्याला नेमके व अचूक सांगता येत नाहीत आणि म्हणून आपल्याला या समूहांना संच म्हणता येत नाही. त्याच्यानंतर आपण काही उदाहरणं पाहिली. इथे एक 6 उदाहरणं आहेत. तर या 6 उदाहरणांच्या आधारे आपण पाहिलं की संच कशाला म्हणायचं आणि मग आपण इथे व्याख्या सांगितली होती संचाची. तर संच कशाला म्हणायचं, तर संचाची व्याख्या नेमकी काय, तर ती आपण काल पाहिलेली आहे. तर संच म्हणजे नेमकी व्याख्या कोणती पहा, तर ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. त्या समूहांना संच असे म्हणतात. ओके. ज्या समूहातील घटक अचूक व नेमके सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की संच लिहिण्यासाठी इंग्रजी पहिल्या लिपीतील अक्षरांचा वापर केला जातो आणि संचातील घटक जे असतात तर ते दाखवण्यासाठी इंग्रजी दुसऱ्या लिपीतील अक्षरांचा वापर केला जातो. तर इथपर्यंतचा भाग आपण काल पाहिलेला होता. तर आता त्याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर त्यापूर्वी आपल्याला काही संख्यांचे समूह आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे संच कसे लिहितात याविषयी. तर इथे काही आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. नैसर्गिक संख्यांचा समूह कोणता किंवा संच कसा लिहायचा आहे आपल्याला. तर पहिला संच पहा, नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच. तर हा नेहमी n या अक्षराने दाखवला जातो, नॅचरल नंबर्स म्हणून. आणि मग हे महिरपी कंसामध्ये आपण घटक त्याचे लिहितो. महिरपी कंसामध्ये आपण त्याचे घटक लिहितो. तर इथे 1, 2, 3 पुढे डॉट 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 लिहायचे. तर अशा ह्या असंख्य संख्या आहेत. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे n जसा आहे तर या नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये आणखीन 0 हा जर घटक वाढवला तर आपल्याला पूर्ण संख्यांचा संच मिळतो. त्यामुळे दुसरा पूर्ण संख्यांचा संच कसा लिहायचा आहे पहा, पूर्ण संख्यांचा संच. तर हा W या अक्षराने दाखवला जातो. तर याच्यामध्ये 0 हा एक घटक वाढवला जातो. 0, 1, 2, 3. तर ह्या अशा असे संख्या आहे. आता याच्यामध्ये आणखीन तर हे 0 आणि नैसर्गिक संख्या आहेत, तर बरोबर नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या याच्यामध्ये आणखीन वाढवल्या तर आपल्याला पूर्णांक संख्यांचा संच मिळतो. आता पूर्णांक संख्यांचा संच कसा लिहायचा आहे पहा, पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच I. तर हा I या अक्षराने दाखवला जातो. पहिल्या लिपीतलं I अक्षर इथे वापरायचं आहे. त्याच्यानंतर आता घटक याच्यातले कसे लिहायचे बघा, एक तर 0, त्याच्यानंतर 1, 2,
3 डॉट 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 इकडे ते असंख्य आहे. त्याच्यानंतर या बाजूला -1 -2 -3 इकडे पण असंख्य आहेत. दोन्ही बाजूला असंख्य घटक आहेत. तर हा झाला पूर्णांक संख्यांचा संच झाला, पूर्णांक संख्यांचा संच. आता त्याच्यानंतर पुढचा आहे तर याच्या परिमेय संख्यांचा संच. कोणता आहे? परिमेय संख्यांचा संच 4. परिमेय संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच. तर याची माहिती आपल्याला पुढे येणार आहे. तात्पुरतं याच्यासाठी आपण अक्षर कोणतं वापरतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यासाठी Q हे अक्षर वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर 5वं वास्तव संख्यांचा संच. तर ही सुद्धा माहिती आपल्याला पुढे येणार आहे. वास्तव संख्यांचा संच, वास्तव संख्यांचा संच. तर हा R या अक्षराने दाखवला जातो, R या अक्षराने दाखवला जातो. तर आपल्याला हे फक्त माहिती पाहिजे. आता ऍक्च्युली आपल्याला संच लिहिण्याच्या पद्धती पाहायच्या आहेत. संच कशा पद्धतीने लिहिला जातो? तर संच लिहिण्याच्या पद्धती, संच लिहिण्याच्या पद्धती. तर संच लिहिण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. तर त्याच्यामधली पहिली जी पद्धत आहे तर ती म्हणजे यादी पद्धती. पहिली पद्धती आहे यादी पद्धती. तर यादी पद्धतीने संच कसा लिहायचा आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे. यादी पद्धतीची माहिती घ्यायची आहे. आता यादी पद्धतीने आपल्याला जर संच लिहायचा असेल तर तो कसा लिहायचा? यालाच इंग्रजीमध्ये लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड असं म्हणतात. तर या पद्धतीने संच जर लिहायचा असेल तर या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. महिरपी कंस आपल्याला माहिती आहे का? हा महिरपी कंस, महिरपी कंसात लिहितात. तर महिरपी कंस घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व घटकांची यादी केली जाते, सर्व घटकांची यादी केली जाते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे प्रत्येक घटकाचं वेगळेपण दाखवण्यासाठी, प्रत्येक घटकाचं वेगळेपण दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. प्रत्येक घटकाचे वेगळेपण दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर केला जातो. स्वल्पविरामाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा काय आहे पहा. तर प्रत्येक घटक एकदाच लिहायचा असतो. प्रत्येक घटक एकदाच लिहावयाचा असतो. प्रत्येक घटक एकदाच लिहावयाचा असतो. आणि इथे घटकांचा क्रम जो असतो तो महत्वाचा नसतो. म्हणजे घटकांचा क्रम बदलला तरी चालतो. घटकांचा क्रम बदलला तरी चालतो. क्रम बदलला तरी चालतो. आता याचे एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरण आपण घेतल्यानंतर आपल्याला हे लक्षात येणार आहे. उदाहरण
उदाहरणार्थ पहा. आता एक उदाहरण घेऊ आपण इथे. एक पहिलं उदाहरण म्हणजे 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. विषम संख्यांचा संच. आता विषम संख्यांचा संच लिहायचा. 1 ते 10 मध्ये असणाऱ्या विषम संख्यांचा संच आपल्याला ए लिहायचा आहे. तर संचाचं नाव लिहिताना इथे कॅपिटल मध्ये लिहायचं आहे, त्याच्या बरोबर चिन्ह द्यायचं आहे पुढे, आणि मग महिरपी कंस द्यायचा, आणि त्याच्यामध्ये संचातील घटकांची यादी करायची आहे. त्या विषम संख्या म्हणजे कोणत्या पहा. विषम संख्या मधील म्हटलेल्या आहेत. मधील म्हणजे यांच्या दरम्यानच्या घ्यायच्या आहेत, एक त्याच्यामध्ये घ्यायची नाही. म्हणजे पहिले येणार 3, 5, 7 आणि 9. तर अशा 4 संख्या येणार आहेत. एखाद्याने याच्याऐवजी जर हा क्रम बदलून लिहिला, समजा एखाद्याने हाच संच असा लिहिला, ए बरोबर त्याच्यातल्या संख्यांचा क्रम बदलला, 7 अगोदर लिहिले, नंतर 3, 9, 5, तर असा क्रम बदलला तरी चालतो, लक्षात ठेवा. मात्र प्रत्येक घटक एकदाच लिहायचा आहे, समजून घ्या. तर याच्यातले जे घटक असतात संचातले, तर ते महिरपी कंसात लिहायचे आहेत. पहिला मुद्दा सांगितला. प्रत्येक घटकाचे वेगळेपण दाखवण्यासाठी स्वल्पविरामाचा वापर करायचा आहे. स्वल्पविराम दाखवलेले आहेत पहा. त्याच्यानंतर प्रत्येक घटक एकदाच लिहायचा असतो. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा आहे. आणि चौथा मुद्दा, घटकांचा क्रम बदलला तरी चालतो. तर याच्यामध्ये असा हा क्रम बदलला तरी चालतो, मात्र प्रत्येक घटक लिहिणं आवश्यक आहे. आणखीन एक उदाहरण बघा, म्हणजे आयडिया क्लिअर होईल. तर रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच. रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच. तर ही इंग्रजी अक्षर आहेत, तर याच्यामधल्या अक्षरांचा संच आपल्याला इथे लिहायचा आहे. समजा याला बी नाव द्यायचं आहे आपल्याला, तर तो कसा लिहायचा बघा. बी बरोबर चिन्ह द्यायचं पुढे, महिरपी कंस, आणि याच्यातले अक्षर याच्यामध्ये लिहायचे आहेत. उदाहरणार्थ इथे बघा, आर स्वल्पविराम द्यायचा, ई स्वल्पविराम द्यायचा, यम स्वल्पविराम द्यायचा, ई. आता ई इथे घेतलेला आहे, त्यामुळे पुन्हा ई घ्यायचं नाही. त्याच्यानंतर यम घेतलेला आहे, पुन्हा घ्यायचं नाही, रिपीट करायचं नाही, डबल घ्यायचं नाही. बी याच्यामध्ये नाही, त्यामुळे ते घ्यायचं आहे. ई घेतलेला आहे, आर घेतलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. तर इथे देखील हे घटकांचा क्रम बदलला तरी चालतो, हे लक्षात घ्या. घटकांचा क्रम बदलला तरी चालतो, मात्र हे जे नियम आहेत यादी पद्धतीने लिहिताना, तर या नियमांचा वापर करूनच आपल्याला संच लिहायचा आहे. ओके. तर या उदाहरणामध्ये इथे देखील पहा, ई 3 वेळा रिपीट झालेला आहे, पण लिहिताना एकदाच लिहायचं आहे. असं अक्षर रिपीट झाली तर ती संचामध्ये त्यांची यादी करत असताना प्रत्येक घटक हा एकदाच लिहायचा असतो. तर ही महत्वाची सूचना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ओके. तर ही झाली यादी पद्धती, लक्षात ठेवा. ही झाली यादी पद्धती. तर ही पहिली पद्धत झाली. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरी पद्धत पाहायची आहे. तर ती पद्धत म्हणजे गुणधर्म पद्धती. दुसरी पद्धती आहे गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीने संच कसा लिहायचा असतो, तर ते आपल्याला इथे पाहायचं आहे. दुसरी पद्धती गुणधर्म पद्धती. गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीने जर संच लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं ते समजावून घ्या. तर
या पद्धतीमध्ये घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दाखवला जातो. बघा या पद्धतीत हॅलो, या पद्धतीत एक मिनिट, गुणधर्म पद्धती. आता गुणधर्म पद्धतीने संच कसा लिहायचा असतो, तर या पद्धतीत घटकांची यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात. उभी रेघ म्हणजे ही अशी काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. आणि अर्थातच संच दाखवण्यासाठी महिरपी कंस वापरला जातो. संच दर्शविण्यासाठी महिरपी कंस वापरला जातो. आता उदाहरणात बघा, आपण एक उदाहरण पाहू याचं. तर याच्या उदाहरणासाठी एक मिनिट आपण पहा, असं घेऊया. 1 ते 10 च्या दरम्यानच्या 1 ते 10 दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. तो आपल्याला समजा ए अक्षराने लिहायचा आहे. तर हा संच कसा लिहितात ते समजावून घ्या. तर सुरुवातीला संचाचं नाव लिहायचं आहे. ए बरोबर चिन्ह द्यायचं आहे. त्याच्या पुढे महिरपी कंस घ्यायचा. महिरपी कंसामध्ये कोणतं एक चल घ्यायचं आहे. उदाहरणार्थ एक्स घेतलं, त्याच्या पुढे उभी रेघ द्यायची आहे अशी, आणि उभी रेघ दिल्यानंतर याच्या पुढे गुणधर्म लिहायचा आहे. आता गुणधर्म इथे चिन्हात लिहिणं शक्य असेल तर तो लिहायचा आहे. उदाहरणात पहा, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणजे n चा घटक आहे. एक्स हा n चा घटक आहे, म्हणजे हे चिन्ह जे आहे चा घटक असणे म्हणतात याला. या चिन्हाला म्हणतात चा घटक असणे. एक्स हा n चा घटक आहे. ओके, स्वल्पविराम द्यायचा आहे. त्याच्यानंतर एक्स ही 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान अशी संख्या आहे, आणि म्हणून इथे महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. बघा, एक्स हा n चा घटक आहे, म्हणजेच ती एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, आणि एक्स ही 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान अशी संख्या आहे. आणि याचं वाचन करताना कसे करतात पहा. याचे वाचन करायचे झाले तर कसे करतात. आता इथे टायमिंग कट होण्याची शक्यता आहे, वेळ संपत आली. तर तसं झालं तर आपण लगेच जॉईन व्हायचं आहे. एक थोडं एवढा पार्ट आपल्याला संपवायचा आहे. याचं वाचन कसं करतात पहा. तर संच ए चे घटक एक्स असे आहेत की
एक्स असे आहेत की एक्स ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे. तर याचं वाचन हे अशा पद्धतीने करतात. हे वाचन सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. किंवा दुसरं एखादं उदाहरण बघा. 1 ते 10 मधील मूळ संख्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. 1 ते 10 मधील मूळ संख्यांचा संच आपल्याला बी लिहायचा आहे. तर तो कसा लिहितात पहा. तर बी बरोबर लिहायचं, महिरपी कंस घ्यायचा आहे, त्याच्या पुढे सर्वसाधारण चल एक्स घेतलं, त्याच्या पुढे उभी रेघ द्यायची आहे. एक्स ही आता गुणधर्म लिहायचा आहे. इथे शब्दात सुद्धा काही वेळा लिहिता येतो. एक्स ही 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. तर इथं आपण अशी 2 उदाहरणं आपण गुणधर्म पद्धतीमध्ये इथे पाहिली आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने संच लिहिता येतो. तर परिमेय संख्यांचा संच मगाशी आपण पाहिलं पहा. परिमेय संख्यांचा संच क्यू या अक्षराने दाखवतात आणि तो आपल्याला या गुणधर्म पद्धतीने लिहिता येतो. कसा पहा. क्यू हा अशा एक पी छेद क्यू चा संच आहे की, पुढे उभी रेघ द्यायची, पी व क्यू हे आय चे घटक आहेत. म्हणजेच आय म्हणजेच आपण सांगितलेलं आहे पूर्णांक संख्यांचा संच म्हणजे पूर्णांक आहेत, आय चा घटक आहे आणि क्यू बरोबर नाही 0, म्हणजे क्यू ची किंमत 0 नाही. बघा आपल्याला माहिती आहे परिमेय संख्येची व्याख्या काय आहे. तर पी हा एक पूर्णांक आणि क्यू हा दुसरा शून्येतर पूर्णांक असेल तर पी छेद क्यू या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. आणि म्हणून गुणधर्म पद्धतीने हा संच कसा लिहिला आहे पहा. क्यू बरोबर महिरपी कंस दिला, पी छेद क्यू पुढे उभी रेघ दिली आणि मग पी क्यू हे आय चे घटक आहेत आणि क्यू बरोबर 0 नाही, म्हणजे क्यू ची किंमत 0 येत नाही कारण हे छेदस्थानी आहे, शून्यानं आपण भागत नाही कधीही. त्यामुळे इथे ही अट अशी दिलेली आहे. म्हणजे क्यू हा अशा पी छेद क्यू चा संच आहे की पी व क्यू हे आय चे घटक आहेत आणि क्यू ची किंमत 0 नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणधर्म पद्धतीने संच लिहायचे आहे. ओके. तर आज आपण काय पाहिलं पहा. तर संचाची व्याख्या काल जी पाहिली ती पुन्हा एकदा. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच आणि वास्तव संख्यांचा संच यांना नावं काय दिली जातात. अनुक्रमे एन, डब्ल्यू, आय, क्यू, आर याची माहिती पाहिली. आणि त्याच्या पुढे संच लिहिण्याच्या 2 पद्धती पाहिल्या. पहिली पद्धत पाहिली ती यादी पद्धती आणि दुसरी पद्धती पाहिली ती गुणधर्म पद्धती. ओके. तर इथं आता आपली वेळ संपलेली आहे. इथं आपण थांबायचं. व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.